एवढं बेकार मारत नाही तेवढं मारलेलं आहे, म्हणजे आपण बघू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रशासन उशीर का करत होतं गुन्हे दाखल करण्यामध्ये. बरं ठीक आहे, हे जे आरोपी आहेत हे अटक केलं म्हणून दाखवलं, पण ह्याचं मास्टर माइंड कोण आहे? जे काही माझ्या कानावरती येते की कुणाचा तरी हात आहे ह्याच्यामध्ये. SP साहेबांपासून सगळ्यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले पाहिजे की त्या घटनेच्या वेळेस त्यांना कोण कोण फोन करत होतं आणि गुन्हा कशामुळे पुढं ढकलत होते. आमच्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली की गेल्या 2, 2.5, 3 वर्षामध्ये की कुणावरती 307 सहजपणे दाखल होतो आणि एखादं जिथं खरा गुन्हा झालाय, बॉडी आहे तिथं तुम्ही वेळ लावतात. म्हणजे हे विचित्र प्रकार चालू आहे आमच्याकडं. 307 जुना तर आमच्याकडं म्हणजे हा प्रकार म्हणजे राजकीय असेल सामाजिक असेल ह्या गोष्टी तर एकदम साधा झालाय. एक रामकृष्ण बांगरचं कुटुंब आहे, पाटोद्याचे आहेत ते. आता तो गुन्हा तर असा आहे बघा तुम्ही, ते म्हणजे ते त्यांच्या ताई म्हणजे मिसेस त्यांच्या मुलं 3 गुन्हे वेगवेगळे. अॅट्रॉसिटी पण 307, महिलावरती 307 होतो. महिला 307 करू शकते. हा प्रकार काय? म्हणजे हे सगळा प्रकार म्हणजे जिल्ह्यामध्ये एक तो वातावरण असं झालंय, समाजामध्ये इतका तेढ, एवढ्या काहीच माणसांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण झालाय. हा प्रत्येक एक माणूस सगळ्यांच्या समोर शक्य नजरेने बघायलाय, फक्त काही माणसांमुळे ना. आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती हे कोण करते, हे आरोपी. आणि ह्यांचे फोन रेकॉर्ड जर तपासले ना तर मग ह्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे ते पुढे येईल आपल्याला. तर तुम्ही समाजात फिरता, बीड जिल्ह्यात पूर्ण तुम्ही ग्राउंड लेवलला फिरता, तुम्ही बोलला परिस्थिती बदललेली आहे, फार विचित्र झालेली. त्याचं कारण काय असं? काय फक्त हे राजकारण. इलेक्शन झाल्याने हे बघा, इलेक्शनच्या निकालानंतर आम्ही सुद्धा निवडून आलो, विरोधी बाकावरती की अनेक दिवसापासून बसलो. इलेक्शन झालं हा विषय सोडून द्यावा लागतो. पण तुम्ही मला वाटतं हे इलेक्शनपेक्षा आर्थिक ह्याच्यामध्ये काहीतरी वास येतो. माझ्या जे कानावर आलं खरं आहे का खोटं आहे मला माहित नाही. मी मुंबईहून रात्री 5 वाजता पहाटे 5 वाजता इथं आलोय मी बीडला. हा विंडमिलचा जो प्रकार आहे, हा विंडमिल जिथं आहे तो मांजरसुंबा म्हणजे माझा मतदारसंघ आहे. आणि त्या विषयावरून अनेक लोकांना अशाच, तुम्ही विंडमिल एखाद्या घरापाशी बघितली का? अनेकदा आम्ही तक्रारी केल्या, काही विषय नाही. पोलीस स्टेशनला सांगून ठेवलं, आमदार म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला बोलतो. आणि प्रशासनाचं काय, त्यांना बोलल्यानंतर ते सरळ म्हणतात वरतून आम्हाला दबाव आहे, वरतून आम्हाला प्रेशर आहे. तुम्हाला सांगतो हे सगळे तुम्ही त्या पोलीस स्टेशनचे API PI जे पण असतील यावेळेसचे जर कॉल रेकॉर्ड तपासले ना, हे आरोपी आहेत पण ह्याला संरक्षण देणारे कोण आहेत हे खरे तपासले पाहिजे. दादा, किडनॅपिंग फार सहज झालेले बीडमध्ये. ज्या विंड कंपनीमुळे बराच वाद झाला, त्या विंड कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांना आधी सुद्धा किडनॅप केलं होतं. काल सुद्धा परळीमध्ये एका व्यापाऱ्याला किडनॅप केलं गेलं. काय आता मजाकनी म्हणतात की बाबा बीड हा बिहार सारखा होऊ लागलेला आहे, तर ते आता वास्तवात दिसतं. हे बघा, 2 गोष्टी ह्याच्यामध्ये. एक तर 2 समाजामध्ये तिढा निर्माण होतोय. दुसरी गोष्ट ह्या सर्व वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्ही ज्या मतदारसंघाचं नाव घेतलंय परळी, त्या मतदारसंघामध्ये व्यापाऱ्यांच्या साबणीपासून ते तुमच्या म्हणजे टूथपेस्टच्या एजन्सी सुद्धा काढून घेतल्या. काय प्रकार काय सर, लोकांनी राहावं का नाही राहावं तिथं? विषय काय? मग एवढी कशाची दहशत आहे? आपण कुणीतरी ह्याच्यावरती बोललं पाहिजे. ठीक आहे, राजकीय आम्ही समोर पण तुम्ही जे प्रश्न मला जे विचारला किडनॅपिंगचा, माणूस